गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या आपल्या या मॉर्निंग पॉडकास्टमध्ये आपण निफ्टीच्या काही इम्पॉर्टंट लेवल्स बघणार आहे आणि त्या लेवल्सवरून आपण इंट्राडेमध्ये कशा पद्धतीने ऑप्शन सेलिंग आपण प्लॅन करू शकतो किंवा ऑप्शन सेलिंगमध्ये आपण कशा पद्धतीने आजच्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी आपण ट्रेड घेऊ शकतो. तर हे आपण आज या लेवल्सवरती आपण बघणार आहे. त्यानंतर आपण इंट्राडेमध्ये एखाद्या स्टॉक्समध्ये कोणत्या मुवमेंट वगैरे येते का किंवा त्या स्टॉक्समध्ये आपण कशा पद्धतीने इंट्राडे बाईंग किंवा सेलिंग आपण करू शकतो. तर ह्या लेवल्स आपण थोड्याशा बघणार आहे. ह्या ज्या लेवल्स आहेत किंवा हा जो आपण ट्रेड देतोय हा फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच आहे. तर ह्या म्हणजे कोणताही बाय किंवा सेलच्या रिकमेंडेशन नाही आहेत. तर तुम्ही कोणता पण जर सपोज यामधील जर ट्रेड्स वगैरे जर बाय करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी एकदा कन्सल्ट करा किंवा त्याच्याशी तुम्ही विचारून त्यानंतरच तिथं रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा जे पण असेल तर ते तुम्ही विचारूनच त्याच्यामध्ये ट्रेड घ्या. जर निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर कालचा जो हाय आहे जो की 23,347 रुपये, म्हणजे आपण असं म्हणतोय की निफ्टीमध्ये जर सपोज आज 23,350च्या वरती जर आपण बघितलं की लास्ट 2-3 दिवस 23,350 23,370 ही एक रेसिस्टन्स लेवलचं काम करताना आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटत आहे. जर सपोज आज निफ्टी 23,350च्या वरती आपल्याला सस्टेन करताना जर दिसत असेल, बरोबर, जर निफ्टी आपल्याला 24,350च्या वरती जर आपल्याला सस्टेन करताना जर दिसत असेल तर आपण कालचाच कॅन्डलचा लो जो की 24,200 रुपयाचा आहे तर त्याचा आपण स्टॉप लॉस लावून आपण इंट्राडेमध्ये एक बुलिश मोमेंटम आपण कॅच करू शकतो किंवा बुलिश साईडचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. आजचं जर आपण जर बघितलं तर निफ्टीचा व्यू हा साईडवेज टू बुलिश आपण म्हणू शकतो की आज निफ्टीमध्ये एक कालच्या लोच्या आतमध्ये राहील आणि प्लस जर सपोज एक थोडीशी बुलिश साईडची जर सपोज 350च्या जर वरती जर सस्टेन करत असेल तर आपल्याला एक बुलिश साईडची अपमूव आपल्याला बघायला भेटू शकते. त्यासाठी आजचा आपला व्यू हा साईडवेज टू बुलिशचा आपला आज व्यू असणार आहे. आता ह्या साईडवेज मार्केटमध्ये किंवा ह्या बुलिश मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन सेलिंगनुसार आपल्याला फायदा भेटू शकतो तर त्यासाठी आपण एक स्ट्रॅटजी बनवणार आहे. तर ती मी तुम्हाला ऑप्स्ट्रा हा एक आपला स्ट्रॅटजी बिल्डर हे एक वेबसाईट आहे तर त्यावरती मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने आपण स्ट्रॅटजी बिल्ड करू शकतो. जर आपल्याला ऑप्शन सेलिंग करायची आहे तर आपण काय करू शकतो, सगळ्यात पहिल्यांदा तर बुलिश स्ट्रॅटजी आपण बनवतोय. ऑप्शन सेलिंग करताना आपल्याला जर बुलिश जर समजा आपल्याला जर स्ट्रॅटजी तयार करायची तर आपण एक पुट सेल करतो, बरोबर. तर ह्या आपण बुलिशमध्ये आपण बुल पुट स्प्रेड ही एक आपण स्ट्रॅटजी इथं ॲड करणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, निफ्टीच्या काही लेवल्स आपण घेतोय. एक्झाम्पलसाठी जसं की आपण काय म्हणतोय की निफ्टी कालच्या लोच्या वरती राहू शकते, बरोबर. मग आपण काय करतोय तर 24,200चा जो पण पुट आहे तो आपण सेल करतोय. 24,200चा आपण काय केला, पुट सेल केला आणि त्याच्या अगेन्स्ट आता जर आपण सिम्पल जर पुट सेल करतोय तर अनलिमिटेड रिस्क असते किंवा आपल्याला मार्जिन पण आपल्याला जास्त बघायला भेटतं. तर त्यासाठी आपण काय करतोय तर त्याच्या अगेन्स्ट आपण 24,000चा किंवा 24,050चा आपण काय करतोय तर आपण पुट इथं बाय करतोय की जेणेकरून त्याला एक आपण हेज करेल. 150 पॉईंट खालचा आपण काय करतोय एक पुट बाय करतोय. त्याची एक्सपायरी आपण जर बघितली तर आपण ही 30 एप्रिलची आपण एक्सपायरी इथं ठेवतोय जी की आत्ताची चालू आहे ती एक्सपायरी आणि आपण ह्या सेलची आपण पोझिशन इथं क्रिएट करतोय. ह्या पोझिशनमध्ये जर आपण बघितलं तर आपली विनिंग ऑफ प्रॉफिट ऑफ प्रोबॅबिलिटी किती आहे तर ती आहे आपल्याला 60% आपल्याला हे प्रॉफिट होऊ शकतं. आता हे प्रॉफिट अँड लॉस किती आहे तर मॅक्सिमम प्रॉफिट आपलं 3,000 रुपयाचं आहे आणि मॅक्सिमम लॉस हा आपला 8,000 रुपयाचा आहे. ह्या स्ट्रॅटजीसाठी आपल्याला इस्टिमेट मार्जिन किती लागणार आहे तर अराउंड 47,000 म्हणजे एक 50,000च्या आतमध्ये आपण ऑप्शन सेलिंग इथं करू शकतोय. आता ह्या व्ह्यूमध्ये आज काय होऊ शकतं, निफ्टी जर सपोज साईडवेज जरी दिवसभर जरी साईडवेज मुवमेंट जरी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटली किंवा इन सपोज निफ्टी 350च्या वरती जर सस्टेन करताना आपल्याला बघायला भेटली आणि तिथूनच एक अपसाईडची जर रॅली आपल्याला बघायला भेटली तर आपल्याला ह्या प्रीमियम्समध्ये आपल्याला डिके हा आपल्याला बघायला भेटू शकतो आणि तिथं आपल्याला ते प्रॉफिट होताना आपल्याला दिसू शकतं. तर ही एक ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटर्जी आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही म्हणजे आज वॉच करू शकता किंवा जर ट्रेड वगैरे जर घ्यायचा असेल तर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरसाठी तुम्ही एकदा कन्सल्ट करू शकता. जर बुलिश